नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नम्रता ईश्वरीला विचारत असते की ईशू मला सांग, तुला हे काहीतरी वेगळं नाही वाटत आहे का? तेव्हा ईशू म्हणते की कशाबद्दल बोलतेस ताई तू? तेव्हा नम्रता सांगते की अगं ईशू, अर्णव सरांनी तुझी इतकी मदत केली, तुला एवढी मोठी ऑर्डर मिळवून दिली, शिवाय तुला गुंडांनी किडनॅप केलं होतं, तर अगदी हिरोसारखी एंट्री घेऊन अर्णव सरांनी त्यांच्याशी मारपीट केली आणि तुला वाचवलं. हे सगळं तुला काहीतरी वेगळं आणि काहीतरी स्पेशल असं नाही वाटत आहे का? असं म्हटल्यावर आता इथे नम्रता म्हणायला लागते की ताई, अगं याच्यात वेगळं आणि स्पेशल काय आहे? म्हणजे त्यांनी मला ऑर्डर दिली आणि त्यांना समजलं की मी गुंडांच्या तावडीत आहे म्हणून त्यांनी मला वाचवलं, त्याच्यात काय आहे एवढं? तेव्हा तरीही आता लगेच ती म्हणते की नाही, मला वाटतंय की ईशू हे जरा ना काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की अर्णव सरांच्या मनात तुझ्याविषयी काहीतरी आहे का? तेव्हा लगेच ती म्हणते की अगं ताई, काय बोलतेस तू? तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? अगं ते ग्रेट ASR आहेत. अगं त्यांच्यासारखा मोठा माणूस माझ्या प्रेमात पडणं हे शक्य नाही आहे. उगीचच काहीतरी तू बोलू नकोस, मला तर हे इम्पॉसिबलच वाटतं. तेव्हा नम्रता म्हणते की नाही गं ईशू, मला खरंच असं वाटतंय की अर्णव सरांच्या मनात ना तुझ्याविषयी नक्कीच काहीतरी आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही आहे, मला तर अजिबात असं काहीही वाटत नाही आहे. त्यांच्यासारखा मोठा माणूस हा माझ्यासारख्या सामान्य मुलीच्या प्रेमात पडणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे नमुताई, तू ना उगीचच काहीतरी बोलू नकोस. तेव्हा मग नम्रता म्हणते की नाही गं ईशू, मला खरंच असं वाटतं की अर्णव सरांच्या मनात तुझ्याविषयी नक्कीच काहीतरी आहे. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, असं अजिबातच काही नाही आहे. मग नमू म्हणते की जर असं असलं तर? तेव्हा ती म्हणते की मला तर पक्का माहीत आहे की असं काहीच नाही, आणि जरी असलं तरीही त्याबद्दल मला काही फरक पडत नाही. आणि तसंही मी आपल्या बाबांना सांगून ठेवलेलं आहे, या विषयांवर माझ्याशी काही घेणं देणं नाही. बाबा सांगतील, आई बाबा जो मुलगा पसंत करतील ना त्या मुलाबरोबर लग्न करून अगदी मी मोकळी होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांवर मला अगदी काही विचार करण्याची गरजच पडत नाही किंवा बोलण्याची पण गरज पडत नाही, कारण जे सगळं आहे ते माझ्या चांगल्यासाठीच होणार आहे आणि बाबा ही माझी भलाईच बघणार आहेत. त्यामुळे मला प्लीज या विषयावर आता काही विचारू नका, काय ना, मी आता या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहे. असं म्हणून ती आता तिथून चला उद्या उठायचे असं म्हणून निघून जाते. नम्रता विचार करते की नाही, ईशू जे सांगते ना त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे, आणि खरंच ईशूच्याही मनात अर्णव सरांविषयी काहीतरी जागा आहे का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता ईश्वरी उठलेली असते आणि म्हणते की अगं आत्या, तुला माहिती आहे का, अगं काल फंक्शन झालं ना, मी सांगायचीच विसरून गेले. काल आपलं फंक्शन झालं, अगदी सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं, आणि त्यानंतर काय घडायचं होतं ते कालच्या आनंदामध्ये मी सांगायचंच राहून गेलं काय काय घडलं ते, असं ती काहीतरी बोलायला जाणार असते. आणि म्हणते की माहिती आहे का, काल अर्णव सरांनी आणि आकाश सरांनी खूप हेल्प केली होती. आणि असं म्हटल्यावर जयश्री देसाई असा आवाज बाहेरून येतो. 2 माणसं येतात आणि सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. जयश्री आता घाबरते की हे लोक कोण आलेत? तेव्हा ती म्हणते की तेव्हा ते म्हणतात, जयश्री देसाई, आम्ही पतपेढीकडून आलेलो आहे. तुम्ही पतपेढीचं लोन अजूनही पूर्ण केलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहे आणि तुमच्या घरावर आम्ही जप्ती आणणार आहोत. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि जयश्री म्हणते की अहो, काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? जयश्रीला तर अगदी मोठा धक्काच बसलेला असतो. ती म्हणते की मला अजूनही मुदत बाकी आहे, तुम्ही असे कसे बोलू शकता? त्या दिवशीच मी पतपेढीकडून आलेले आहे आणि तुम्ही अचानक आज हे सगळं काय सांगताय मला? तेव्हा सगळेजण धावत धावत त्या माणसांजवळ येतात आणि ईश्वरी म्हणते की हे बघा ओ, काय आहे ना, आत्याने कर्ज आता हळूहळू फेडतीये, तिने काही कुठल्याही प्रकारची मुदत तुमची ओलांडलेली नाही आहे, त्यामुळे तुमच्या मुदतीप्रमाणे ती पैसे भरतच आहे ना? तेव्हा तो म्हणायला लागतो की नाही, हे बघा मॅडम, काय ना, या मुदतीप्रमाणे तुम्ही पैसे भरणं हे अगदीच चुकीचं नाही आहे, परंतु तुमचं लोन हे अजून क्लिअर केलं नाही. ईश्वरी म्हणायला लागते की हे बघा, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? अहो, तुम्हाला तुमचे पतपेढीचे नियम माहिती नाही आहेत की मी सांगायला हवेत वेगळे? भैया हे बघा, हे पतपेढीचे जे काही लोन आहे ते मुदत घेऊन केलेले आहे आणि प्रत्येक मुदतीप्रमाणे प्रत्येक कर्जाचा हप्ता माझ्या आत्याने फेडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही कळत नाही आहे. आणि हो, एखाद्या व्यक्तीच्या 1,60,000 रुपयांसाठी तुम्ही तिच्या घरावर जप्ती आणू शकता का? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, आम्ही पतपेढीमध्येच काम करतो, त्यामुळे तुम्ही आमच्या प्रोफेशनविषयी काही बोलू नका. जप्ती काय 10,000 रुपये बाकी असले तरी आम्ही आणू शकतो कोणाच्याही घरावर. तेव्हा मग आता
ईश्वरी म्हणते की 1 मिनिट थांबा, तुम्हाला तशा पावत्याही दाखवते मी. सगळ्या पावत्यांप्रमाणे आत्याने व्यवस्थितपणे लोन फेडलेलं आहे, त्यामुळे तुम्ही उगीचच काहीतरी बोलू नका. तेव्हा मग ईश्वरी आता म्हणते की हे बघा, हे आमच्याकडे लेटर आहे मुदतीचं, आणि शिवाय प्रत्येक पावती आहे याच्यात ज्याप्रमाणे आत्या पैसे भरत गेली ते. आणि राहिला प्रश्न तर तुमच्या 1,60,000 रुपयांचा, तोही आम्ही भरणार आहोत. तेव्हा मग ते म्हणतात की कधी भरणार आहात? त्या पैशांसाठीच आम्ही इथे आलेलो आहे. तेव्हा मग जयश्री म्हणते की भरणार कधी म्हणजे? अहो, आत्तापर्यंत जसे पैसे मी फेडत आली आहे तसेच पैसे मी फेडणार ना. तसेच पैसे जे आहेत ते मी पुन्हा तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही असा प्रश्न कसा विचारू शकता? मुदत संपण्याच्या अगोदरच आम्ही हे पैसे भरेनच. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला हे पैसे आत्ताच्या आत्ता हवेत का? तेव्हा तो म्हणतो की हो, आत्ताच्या आत्ता हे लोन तुम्हाला क्लिअर करावं लागेल. मग आता ईश्वरी म्हणते की 1च मिनिट इथेच थांबा. असं म्हणून आता ईश्वरी आतमध्ये जाते. जयूला आणि सुप्रियाला काहीच कळत नाही की ईश्वरी नेमकं काय करत आहे. ईश्वरी आतमध्ये जाते आणि त्यांच्यासमोर पैसे धरून म्हणते की हे बघा भिया, हे पूर्णपणे तुमचे 1,60,000 रुपये. आता ईश्वरीने एवढी कॅश कशी काय आणली? सुप्रिया आणि जयूला तर धक्काच बसतो. आणि मग ईश्वरी म्हणते की ही घ्या भैया, तुमची ही कॅश आहे ना ती पूर्ण बघा व्यवस्थित आहे का. आता ते जप्तीवाली जी माणसं असतात पतपेढीवाली, ते जर अगदी थक्कच उभे असतात, कारण त्यांना पैशांसाठी जप्ती आणायची असते, परंतु ईश्वरीने त्यांच्या तोंडावर पैसे मारून त्यांचे तोंडच गप्प केलेले असते. ईश्वरी म्हणते की आत्या, तू काळजी करू नकोस, हे उरलेलं तुझं जे लोन आहे ना ते क्लिअर झालं असं समजा, आणि आत्ताच्या आता जा आणि पतपेढीमध्ये जाऊन तुझं हे उरलेलं लोन आहे ना ते तिकडे जाऊन क्लिअर करून टाक, आणि जो काही हा व्यवहार आहे ना तो तिथल्या तिथे क्लोज करून घे. आणि हो, त्यानंतर ते पैसे त्यांना भरल्यानंतर ह्यांनाही दाखव की माझ्याकडे पावती आहे, म्हणजे असे लोक पुन्हा दरवाजामध्ये पैसे मागण्यासाठी येणार नाहीत. मग आता तुमचे हे पैसे पुढच्या काही वेळातच भरले जातील. मग तुम्ही आता येताय ना, याच आता तुम्ही. असं म्हणून ती ईश्वरी त्यांना अगदी नम्रपणे नम्र भाषेमध्ये ढकलायला घराबाहेर काढायला बघते. तेव्हा ती म्हणते की झालं आहे ना आता तुमचं, आता तर नाही ना घरावर जप्ती आणणार. तेव्हा तो म्हणतो की नाही, आता नाही, आम्ही निघतो. असं म्हणून ते तोंड खाली घालून गप्प निघून जातात. आणि तो लावण्याचा आणि वल्लरीचा डावही प्लॅन ईश्वरी अगदी व्यवस्थितपणेच फ्लॉप करून टाकते. ईश्वरी म्हणते की आत्या जाऊ दे, नका काळजी करू, हे घे पैसे. तेव्हा आता सुप्रिया आणि जयू दोघीजणही अगदी शांत झालेल्या असतात. त्यावेळेला आता आत्याही तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की इशू, अगं हे नेमकं काय आहे? मी हे काय बघते, आणि हे पैसे इतकी कॅश तू कुठून आणलीस? असं सुप्रिया तिला विचारायला लागते. त्यावेळेला मग ती म्हणते की अगं आई, मी तुला मगाशी सांगत होते ना, तेच मला सांगायचं होतं, तेवढ्यातच ही माणसं आली. अगं काल गडबडीमध्ये तुला सांगण्याचंच राहून गेलं, ती बेस्ट विनरची ट्रॉफी मिळाली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्या, आणि ते किडनॅपिंगचं सांगण्यामागे ही गोष्ट मी सांगायचेच राहून गेले की अगं काल फंक्शन संपल्यानंतर आकाश सरांनी माझं जे मिठाईच्या ऑर्डरचं उरलेलं पेमेंट होतं ना तेही क्लिअर करून टाकलं. त्यावेळेला मग आता ती म्हणते की हेच असतं, अशीच आहे ईश्वरी, नुसती वेंधळी, काय आहे ते मेन सांगण्याचंच राहून जातं हिचं. असं म्हणून आत्या आता तिला मिठी मारते. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की आत्या अगं झाले ना आता लोन क्लिअर, नको काळजी करूस. नंतर मग आता इथे लगेच सुप्रियाला जयू म्हणते की बघितलं का, माझ्या या 2 भाच्या आहेत ना, माझ्या दादानंतर माझा आधार आहेत अगं. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की हे बघ आत्या, भाच्या नाहीत बरं का, मुली म्हण. तेव्हा ती म्हणते की हो गं बाई, मुली, माझ्या 2 मुलीच आहात तुम्ही. असं म्हणून ती ईश्वरीला परत जवळ घेते. ईश्वरी म्हणते की आता आत्या कसलीही काळजी करण्याची गरज नाही आहे, आपलं जे हे लोन आहे ना ते आता क्लिअर झालं आहे, त्याच्यामुळे अजिबात कसलीही चिंता करू नकोस. हे घे पैसे आणि आत्ताच्या आता हे लोन क्लिअर करून टाक, कसलीही चिंता करू नकोस. मग आता त्यावर जयू म्हणते की हो गं, खरंच इशू, किती जबाबदार झाली आहेस गं, किती मोठा आधार झाली आहेस माझा. म्हणजे या सगळ्यामध्ये मी समजत होते की तू सगळ्या गोष्टी नाही करू शकत, परंतु तू हे सगळं अगदी व्यवस्थितपणे करून दाखवलंस. जयू आणि नम्रता दोघीजणी आतमध्ये निघून जातात. नंतर आता सुप्रियाला देखील ईश्वरीचं फारच कौतुक वाटत असतं. ती ईश्वरीकडे बघत म्हणते की माझी गुणाची लेक ती. असं म्हणून आता ईश्वरीला ती अगदी जवळ घेते. अर्णव घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात की कशाप्रकारे तो ईश्वरीच्या प्रेमात पडलाय, आणि तो स्वतः आरशामध्ये बघत असतो आणि ईश्वरीच्या सगळे जे काही मागच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आठवत असतो, आणि कशाप्रकारे ईश्वरीने गुंडांशी
मारपीट केल्यानंतर बोललेली असते की अर्णव सर, अहो तुम्ही हे सगळं काय करताय? तुम्हाला जर इथे माहीतच होतं की मी आहे, तर मग तुम्ही इथे एकटे कशाला आलात? पोलिसांना पण सोबत घेऊन यायचं होतं ना तुम्ही. खरंच अर्णव सर, तुम्हाला ना काही कळतच नाही. इथे एकटे मारपीट करण्यासाठी आलात. जर तुम्हाला काही झालं असतं तर? त्यानंतर मग ईश्वरी आणि अर्णव घरी निघत असताना, म्हणजेच ऑफिसमध्ये जात असताना, ईश्वरी आणि गडबडच करत असते, नुसती बडबड करत असते आणि अर्णवचं फक्त आणि फक्त तिच्याकडेच लक्ष असतं. आता ईश्वरीची जी हाय डेसिबलची बडबड, ज्याचा त्रास व्हायचा, तीच त्याला आवडू लागलेली असते आणि ईश्वरी आकाश आणि नम्रताला मिठाई भरवत असताना तिथे अर्णव देखील तोंड करून उभा असतो. म्हणजेच तू स्वतःच्या हाताने मला मिठाई भरव, असं त्याचं म्हणणं असतं. आता या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवत असतात आणि ईश्वरी मात्र सगळ्यांसमोर तिथे ऑकवर्ड होते, कारण ती मिठाई तिला भरवायची कशी समजत नाही आणि म्हणूनच ती अर्णवच्या हातामध्ये ती मिठाई देते आणि हे सगळं त्याला आठवतं आणि गालातच तो हसायला लागतो. म्हणजे ईश्वरीच्या समोर मी अगदी व्यवस्थितपणे समोर जाऊन उभा, परंतु ईश्वरीला ऑकवर्ड वाटत होतं, हे सगळं आता आठवतं. तिच्यातल्या याच गोष्टी अर्णवला आता आवडत असतात. त्यावेळेला मग आता अर्णव विचार करतो की नेमकं काय झालं असेल मिस इंदोरचं, तिचं सगळं व्यवस्थित असेल ना, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. नंतर तो म्हणतो की नेमकं मला होतंय तरी काय? म्हणजे मिस इंदोरच्या बाबतीत आता सगळ्या गोष्टी मला काय होतंय काहीच कळत नाही आहे, असं म्हणून आता अर्णव हा जरासा डिस्टर्बच असतो आणि त्याच वेळेला तो आता बाहेर बघायला जातो. तेवढ्यातच त्याला व्हॉट्सअप ब्रो असं म्हणून आरशातून कोणीतरी आवाज देतं. तेव्हा मग अर्णवकडे तो हसतच बघत असतो. त्याला दुसरा अर्णव दिसत असतो, म्हणजे हुबेहूब त्याची कॉपी असते जी त्याच्याशी बोलत असते. आता तो म्हणतो की व्हॉट्सअप SR, काय झालं आहे काय? म्हणजे आज कितीतरी दिवसानंतर असा स्वतःमध्येच हरवून गेल्यासारखा आहेस तू. नेमकं झालं आहे तरी काय? कशाबद्दल विचार करतोय? त्या मिस ईश्वरी देसाईबद्दल? तेव्हा अर्णव लाजत लाजतच हो असं त्या स्वतःच्याच कॉपीला उत्तर देतो. मग तो म्हणतो की मिस इंदोरबद्दल खरंच खूप गोष्टी आठवण्यासारख्या आहेत म्हणून ते आठवतोय. मग त्याला स्वतःचीच कॉपी विचारत असते की बरं मला सांग की मिस इंदोर तुला का आवडते? नक्की काय आहे तिच्यामध्ये? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर ही आवडण्यासारखीच आहे. खरंच खूप साधी, सिंपल आहे आणि नुसती नॉनस्टॉप बडबड बडबड करणारी आहे. तिला माहिती आहे की दुसऱ्याला तिची बडबड आवडत नाही, परंतु तरीही ती तिचं बोलणं काही सोडत नसते. परंतु दुसऱ्यांच्या गोष्टीही तिला अत्यंत आवडतात. म्हणजे प्रत्येकाचं मन जपायला आवडतं तिला. आणि हे ऐकल्यानंतर आता अर्णव म्हणतो की अरे हो, किती बोलतोयस तू तिच्याबद्दल? तेव्हा मग स्वतः अर्णव बोलायला लागतो की हो, मग आहेच तशी मिस इंदोर. कधीतरी तिच्यावर बोलण्यासारखीच आहे ती. खूप साधी, सरळ आणि निर्मळ मार्गाची आहे ती. किती काही झालं तरीही माझी जी चूक असेल, माझ्याबद्दल काहीही चुका असतील, ती अगदी मला माझ्या तोंडावर बोलणारी आहे ती. परंतु SRवर अगदी तोंडावर बोलणारी कोणीही व्यक्ती नाही, परंतु मिस इंदोर आहे हां. मिस इंदोर अगदी व्यवस्थितपणे माझ्या चुका मला दाखवून देते. का माहिती आहे? कारण ती स्वतः खूप निर्मळ मनाची आहे. तिच्या मनात एक आणि बाहेर एक असं काही नसतं. ती खूप स्वच्छ मनाची आहे आणि शिवाय तिचा मेहनतीवर विश्वास आहे. खूप मेहनत करते ती आणि म्हणूनच ही ऑर्डर आणि आज चॅलेंज तिने मला हरवलं आणि ती बेस्ट विनरची ट्रॉफी जिंकली. आणि नंतर अर्णवची जी कॉपी असते ती त्याच्याकडे बघूनच हसत असते, कारण अर्णव ज्या प्रकारे तिचं कौतुक करत असतो ते बघून त्याला आनंद होत असतो. नंतर मग अर्णव म्हणत असतो की यू नो वॉट, ती कशी आहे ते खरंच मला शब्दात न सांगता येण्यासारखं आहे. मेन म्हणजे ती माणसाला ना माणुसकी म्हणून बघते आणि माणसामध्ये ती माणूस शोधत असते. कितीही काही असलं, एखादी व्यक्ती वाईट असली तरीही ती तिच्या प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाला जिंकून घेते. प्रत्येकाचं मन अगदी जपता येतं तिला. कितीही काही झालं तरीही कोणालाही कधीही अगदी चुकूनही हर्ट करत नाही ती. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अरे बस बस, किती बोलशील तिच्याबद्दल? म्हणजे किती बोलणार आहेस आणखी तू? तेव्हा तो म्हणतो की हो, मग मिस इंदोर आहेच तशी. तिच्यावर बोलावं तेवढं कमीच आहे. तिचा स्वभावच तसा आहे. असं म्हणून आता अर्णव हा लाजत लाजतच ईश्वरीच्या गोष्टी त्याच्या कॉपीला सांगत असतो. मग आता लगेच त्याला दुसराच अर्णव विचारतो की मला सांग, नेमकं हे सगळं काय आहे? म्हणजे तू त्या मिस इंदोरच्या प्रेमात पडला आहेस खरं तर. मग जर तू हे असं केलंच आहेस, मग तू तिला सांगून का नाही टाकत की तुझं तिच्यावर प्रेम आहे किंवा ती तुला आवडते हे सगळं? तेव्हा मग अर्णव विचार करायला लागतो आणि 2 मिनटं शांतच होतो. तेव्हा त्याची कॉपी त्याला विचारते की काय रे, काय झालं? कशाबद्दल विचार करतोयस तू? आणि का नाही सांगू शकत आहेस तू तिला? तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, मी तिला हे सांगू शकत नाही, कारण माझी हिस्ट्री आहे तशी की कुठलीही व्यक्ती मला आवडते, परंतु ती फार काळ माझ्यासोबत राहू शकत नाही.
कुठलीही व्यक्ती जिच्यावर माझा जीव जळतो ती व्यक्ती ही माझ्यापासून लांब निघूनच जाते आणि हीच माझी हिस्ट्री आहे. त्यामुळे मी तिला सांगू शकत नाही. आणि कदाचित मिस इंदोरला असं वाटत नसेल आणि जर मलाच असं वाटत असेल तर, आणि जर मिस इंदोरला ही गोष्ट आवडली नाही तर, त्यामुळे नको मला ही रिस्क घ्यायचीच नाही आहे. मिस इंदोरला मी हे सगळं काही सांगणारच नाही आहे. किती काही झालं तरीही ही गोष्ट मी माझ्या मनात ठेवेन ना. मला माहिती आहे ती मला आवडते. सो व्हॉट, मग काय सांगण्याची गरज आहे. त्याच वेळेला मग दुसरा अर्णव विचारतो की अरे तसं नाही, परंतु जर ईश्वरीला पण तू आवडत असेल तर, आणि तिच्या मनात पण जर तू असशील तर, असं विचारल्यावर लगेच अर्णव म्हणतो की ठीक आहे ना, जर तसं असेल तर चांगलंच आहे. आणि मिस इंदोरला जर मी आवडत असेन तर तसं ती मला सांगेल ना. आणि जरी तिने नाही सांगितलं, ती संकोच करत असली तरीही तिच्या सगळ्या कृतींमधून मला दिसूनच येईल ना. तिच्या वागण्यातून मला ते कळून येईल की मी तिला आवडतो ते. आणि तिने जरीही मला एखादी जरी हिंट दिली ना, तरीही मी मिस इंदोरला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकेन. मी मिस इंदोरसमोर डायरेक्ट क्लिअर करेन की मिस इंदोर मला खूप आवडते. असं म्हणून आता तो दुसऱ्या कॉपीला काही बोलायला जातो. तेवढ्यातच स्वतः अर्णव तिथून गायबच झालेला असतो. त्यामुळे अर्णव गालातल्या गालात हसत असतो. तर इथे ईश्वरी ही सुप्रियाला सांगत असते की आई, अगं मला ना खरंच काही कळत नाही आहे काय करावं ते. ह्या आटा मळल्यानंतर काय करायचं काहीच कळत नाही. कामच नाही उरलं आहे ना. तेव्हा मग आता ईश्वरीला सुप्रिया म्हणते की खरंच अगं असंच असतं. जी माणसं मेहनती असतात ना, त्यांना असं घरात बसून चालत नाही गं. त्यांना सतत काही ना काहीतरी कामाची सवय असते ना. तसंच झालं आहे तुझं. तू पण मेहनती आहेस ना. त्यामुळे तुला असं घरात बसणं हे परवडत नाही आहे. आणि तुला माहिती आहे का, ईश्वरी अशीच गोष्ट असते की जे व्यक्ती अगदी स्वस्त बसू शकत नाहीत ना, किंवा ज्यांना कामाची सवयच असते, काहीतरी सतत करतच असतात, त्याच व्यक्तींना आयुष्यात काहीतरी करून जातात. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आई, अगं उगीचच तू एवढ्या गोष्टीवरून माझी तारीफ करत बसू नकोस. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो गं ईश्वरी, अगं तुझी तारीफ करण्यासारखंच काम केलं आहेस तू. खरंच किती मोठी गोष्ट केली आहेस तू. तुला माहिती आहे अगं, ही ऑर्डर पूर्ण करून तू आपल्या जयुताईंचं कर्ज पूर्ण करून टाकलं आहेस. खरंच मला खूप अभिमान वाटतो तुझा. आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्यात ना, त्या गोष्टी बाजूला, आणि आता ही जी काही गोष्ट घडली त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालेला आहे. त्याचबरोबर आता सुप्रिया म्हणते की चल उशीर होतोय. अगं या मुंबईच्या पावसाचं ना काही सांगताच येत नाही आहे. किती कोसळतोय बघ ना सकाळपासून. चल मी भाजीला फोडणी घालते, तोपर्यंत हे पीठ मळून ये तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई येतेच मी. आणि तेवढ्यातच आता दरवाजाची बेल वाजते आणि म्हणून सुप्रिया आतमध्ये गेलेली असते. ईश्वरी दरवाजा उघडायला जाते आणि दरवाजा उघडते आणि समोर बघते तर तिकडे अर्णव आलेला असतो. आणि अर्णवला समोर पाहिल्यानंतर ईश्वरीला कळतच नाही की काय बोलायचं. तेव्हा आता तिला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर. आता अर्णव ईश्वरीला जेव्हा हसतच बघतो तेव्हा पुन्हा एकदा तो तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही अचानक. तेव्हा तो म्हणतो की हो. मग ती म्हणते की आज कुठलं नवीन चॅलेंज घेऊन आलात, कुठला नवीन टास्क घेऊन आलात. तेवढाच सुप्रिया येते आणि म्हणते की अगं असं काय करतेस तू, त्याला तिथे असं काय उभा आहेस. अर्णव अरे ये आतमध्ये ये. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की अहो सर या आतमध्ये बसा, तुम्ही इथेच उभे राहिलात, या असं म्हणून ती त्याला बोलवते. आणि अर्णव बसायला जाणार तेवढ्यातच ती त्याचा हात धरते आणि म्हणते की सर अहो मोबाईल होता. आणि तिच्या हातात जे काही पीठ असतं ते पीठ अर्णवच्या ब्लेझरला लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सॉरी सर, जानबूझ के गलती हो गई, आणि मी त्या इथे ते ब्लेझर आणा, मी ते साफ करून देते. अर्णव म्हणतो की नाही अगं काहीच गरज नाही आहे, राहू देते. तरीही ईश्वरी म्हणते की द्या अर्णव सर ते ब्लेझर द्या. आणि असं म्हणून पुन्हा एकदा त्या ब्लेझरच्या हाताला तिचा पिठाचा हात लागतच असतो. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की अगं ईश्वरी काय करतेस काय तू, जा पहिले तू पिठाचा हात धुवून ये बघू, मी बघते. मग अर्णवकडून ती ब्लेझर घेते आणि म्हणते की अर्णव बाळा बस हा. आणि ईश्वरीला ती पाणी द्यायला सांगते. अर्णव तिथेच बसलेला असतो आणि ईश्वरी येईपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. तो म्हणतो की काय करू मी आता, मी इथे हिंमत करून आलोय तर खरं ईश्वरीला सांगून टाकू का माझ्या मनात काय चाललंय ते. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि जरा वियर्डपणेच त्याच्याकडे बघत असते, कारण तिने पुन्हा एकदा गोंधळ घालूनच ठेवलेला असतो. आणि ईश्वरी अर्णवला पाणी देते आणि अर्णव ते पाणी पित असतो. ईश्वरी आता मनातच विचार करते की अर्णव सरांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. परंतु अर्णव हा तिच्याकडे बघत देखील नसतो, कारण त्याला मनात खूप भीती असते. आता ईश्वरीविषयी मनात प्रेम निर्माण झाले म्हणून नेमकं काय बोलावं हे त्याला काहीही समजत नसतं. तर आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि म्हणते की अर्णव सर
ब्लेझर तुम्ही दिलात का आईकडे? तेव्हा मग तो म्हणतो की हो, मी ब्लेझर दिलेला आहे. मग नंतर ईश्वरी म्हणायला लागते की सर, मला जरा प्लीज तुम्ही सांगाल का की हे सगळं म्हणजे काय आहे? म्हणजे आपली ऑर्डर वगैरे पूर्ण झाली आहे व्यवस्थित, त्याबद्दल खरंच तुमचे आभार पण मानायचेच होते. तेव्हा मग अर्णवला काय बोलायचं हे काहीच कळत नसतं. तो फक्त गप्प बसलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बोला ना, काय झालं? तुम्ही काय काम काढलंत? इच्छा अचानक कसे काय आलात? असं ईश्वरी आता त्याला विचारते. तो गप्पच असतो आणि ईश्वरीला आता नम्रताचं बोलणं आठवत असतं. नमू म्हणालेली असते की तुला हे काहीतरी वेगळं आणि काही स्पेशल नाही वाटत आहे का ईश्वरी? कारण अर्णव सरांनी एवढी मोठी ऑर्डर तुला दिली आहे आणि चॅलेंज दिलेलं ते तू पूर्ण केलं आहेस. मग तुझ्यासाठी त्यांनी इतकी मोठी ऑर्डर दिली, शिवाय गुंडांच्या तावडीतून तुला त्यांनी सोडवलं, हे तुला काहीतरी वेगळं आणि स्पेशल नाही वाटत आहे का? असं ईश्वरीलाच ती विचारते. त्यावेळेला मग आता ईश्वरीला काय बोलावं हे काहीही सुचत नसतं आणि ईश्वरी म्हणते की नाही, असं काही नसणार. अर्णव सरांच्या मनात माझ्याविषयी कुठलीही अशी गोष्ट नसणार. हे सगळं आता तिला आठवत असतं आणि ईश्वरी म्हणते की नाही नाही, अगं ते ASR आहेत, त्यांना मी आवडणं हे इम्पॉसिबल आहे. आणि ही सगळी गोष्ट आता ईश्वरीला आठवत असते आणि काय बोलावं काहीच कळत नसतं. अर्णव समोर बसलेला असतो, परंतु त्या दोघांचेही चेहरे एकमेकांकडे अगदी ऑकवर्डपणे बघत असतात, कारण दोघांच्याही मनात असंच असतं की प्रेम आहे का? तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला सांग, ज्या व्यक्तीने मिठाईवर पेट्रोल टाकलं ती व्यक्ती ही CCTVमध्ये वगैरे दिसली आहे का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, काहीच माहिती नाही आहे आणि त्या CCTV फुटेजचं कशाबद्दलच कळत नाही आहे. मग अर्णव म्हणतो की ज्याच्याकडे हे ॲक्सेस आहे त्याचं मला जरा सांग. तेव्हा मग ऑफिसमध्ये असताना अर्णव हा एका व्यक्तीला फोन करतो आणि म्हणतो की मला तिकडचे सगळे CCTV फुटेज पाहिजेत. म्हणजे तिकडे आजूबाजूच्या घराकडे कुठे CCTV फुटेज आहे का, तिकडचा रस्ता, हे सगळे कुठले सगळे CCTV फुटेज चेक करायचेत आणि त्या मिठाईवर नेमकं पेट्रोल कोणी टाकलं आहे, तिकडच्या सगळ्या गोष्टी शोधायच्यात, असं तो सांगतो. आणि त्याच्या माणसालाही सगळं कळतं. ईश्वरी आता काहीतरी करत असताना नमू तिला येऊन विचारते की इशू, अगं काय करत आहेस तू हे? तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं ताई, आपण थोड्याच दिवसांमध्ये आता इंदोरला निघून जाणार आहे आणि अर्णव सरांनी आपल्याला एवढी मोठी मदत केली आहे, एवढे मोठे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, तर मला असं वाटतं आहे की त्यांच्यासाठी ना काहीतरी करावं ते किंवा त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं, म्हणजे असं त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी काहीतरी त्यांच्यासाठी करावं अशी माझी इच्छा आहे. असं आता ईश्वरी जेव्हा बोलते तेव्हा मात्र नम्रता तिच्याकडे बघतच राहते, कारण ईश्वरी ही अर्णवबद्दल चांगला विचार करते हे तिच्याही लक्षात आलेलं असतं. आता ईश्वरी हे अर्णवसाठी नेमकं काय काय करणार आणि नेमकं पुढे काय मजा घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.